राधे राधे. मी डॉक्टर स्नेहल. सर्वांनाच नेहमी हा प्रश्न पडतो की स्ट्रेस आणि बीपी यांचा संबंध नेमकी कसा आहे आणि काय आहे. आता होतं काय, जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेता म्हणजे एखाद्या गोष्टीची खूप जास्त काळजी किंवा चिंता करता, तेव्हा तुमच्या ब्रेनमधली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही ॲक्टिवेट होते. हे असंच आहे जसे एखादी धोक्याची सूचना मिळाल्यानंतर अलार्म वाजतो, सेम त्याचप्रमाणे. आता धोक्याचा अलार्म मिळाल्यानंतर म्हणजेच तुमची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिवेट झाल्यानंतर ती तुमच्या ब्लडमध्ये ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल हे 2 स्ट्रेस हार्मोन रिलीज करायला सुरुवात करते. आता ॲड्रेनालिन काय करतं तर तुमच्या हार्टवरती ॲक्ट करून तुमचा हार्ट रेट वाढवतं, म्हणजे तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतं. आणि आता कॉर्टिसॉल काय करतं तर कॉर्टिसॉल हे तुमच्या रक्तवाहिन्यांचा डायमीटर शॉर्ट करतं, म्हणजे रक्तवाहिन्यांना अरुंद करण्याचं काम करतं की ज्यामुळे व्यवस्थित ब्लड पुढे सप्लाय होत नाही. आता हृदयाला ब्लड पंपिंग हे जास्त जोरात करावं लागते आणि समोरून येणारा रस्ता म्हणजे रक्तवाहिनी ही अरुंद आहे, तर बीपी हा नैसर्गिकरित्या वाढणारच आहे. म्हणून अशा प्रकारे स्ट्रेस घेतल्याने बीपी हा वाढतो. आता मला तुम्हाला यातून हेच सांगायचे की जास्त म्हणजे अति तणाव घेणं हे तुमच्या हृदयाला शिक्षा देण्यासारखंच आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुमचं डोकं गरम होईल तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा.